आजचा आमचा गोव्यातला दुसरा दिवस होता. आम्हाला जायचं होतं अरुंगुली बीचला. गेलो तर पणजीतच पहिला ह्याच ब्रिज आहे बघा ते. बघता बघता पोचलो अरुंगुली बीचवर. पहिला म्हणलं जेवायला पाहिजे. मग काय पुढ्यात आलं ताट, मग आम्ही जेवायचं थांबतोय. पहिला जेवण घेतलं. थोडा वेळ म्हटलं विश्रांती करायला पाहिजे, कारण आम्हाला जायचं होतं बीचवर. नितीन तात्याने आधी खुश होते, कारण बीचवर गेलतो आम्ही. गेलो तर जाऊन बघतोय तर काय आम्हाला पहिल्यांदा देव मासाच बघायला मिळाला. स्वातंत्र्य झाल्यापासून पहिल्यांदाच बघितलेला हा देव मासा होता. कारण मला वाटलं ह्यो भारतातला, जो भारतातला नव्हता, ह्यो बाहेरील देशातलाच होता. नाव पलटे धडा दुसरा असं नाव देऊन राहुलनं आम्ही तिथनं बाहेर पडलो, कारण आम्हाला पण आंघोळ करायची होती. मग काय राहुल आणि मी गेलो समुद्रात. असं वाटायला लागलेलं की आम्ही समुद्रात आहे का कुठं फॉरेनमध्ये आंघोळ करायला लागले. कारण इथं काहीच दिसत नव्हतं, सगळी बाहेरलीच लोक होती. भारतातला आम्हीच दोघं जण इथं आलो का काय असं आम्हाला वाटायला लागलं. मग काय 2 तास आंघोळ केली आणि मग म्हणलं आम्हाला जायला पाहिजे. कपडे पहिला बदलून यायला पाहिजे, रूमवर जायला पाहिजे. आता म्हणलं ही सगळी उघडी आहेत, मग आपण का उघडं जायचं नाही. मग राहुलला म्हणलं चल गाडी घ्या आणि जाऊया उघडं आपण पण. जाताना म्हणलो अमेरिकेचा एक मामा आम्हाला गाठ पडला. तो पण जाता जाता आम्हाला बाय करून गेला. मग काय रूमवरनं आम्ही आवरून परत आणि बीचवर आलो. बघतोय तर हे काय फॉरेनवाल्यांचं काय वेगळंच चालू होतं. फुटबॉल संगत काय खेळायला, फुटबॉल खेळतात का डोक्याने खेळतात ते समजत नव्हतं. अजून तुम्हाला फॉरेनर दाखवायचं आहे, त्यामुळे तुम्हाला हे व्हिडिओ पूर्ण बघायला लागतोय. आणि या व्हिडिओ तुम्हाला काय कळणार नाही, कारण त्यासाठी मी दुसरा व्हिडिओ करणार आहे. त्यासाठी पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका.